नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चेत असलेल्या सचिन कुमावत यांच्या धक्कादायक वक्तव्याबद्दल। बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धक आपलं 100% देतो। भावना, राग, मैत्री, भांडणं सगळं काही प्रामाणिकपणे दाखवत असतो। पण सचिन कुमावत यांनी नुकतंच एक असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे। सचिन म्हणतात, बिग बॉसच्या घरात प्रत्येक टास्कमध्ये मी माझा जीव ओतून खेळलो, पण बाहेर आल्यावर जेव्हा मी स्वतःचे एपिसोड पाहिले तेव्हा मला मोठा धक्का बसला। मी जे काही केलं, माझं 100% दिले, ते रोजच्या 1 तासाच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना दाखवलंच गेलं नाही। मित्रांनो, हा आरोप खूप मोठा आहे, कारण बिग बॉस हा असा शो आहे जिथे एडिटिंगला खूप महत्त्व असतं। 24 तासाचं शूटिंग आणि फक्त 1 तासाचा एपिसोड, यात बरंच काही कट होतं, हे खरं आहे। पण एखाद्या स्पर्धकाला असं वाटणं की त्याचा खरा गेम दाखवला गेला नाही, हे नक्कीच गंभीर आहे। आता प्रश्न असा आहे, सचिन खरंच अन्यायग्रस्त होते का, की हा फक्त बाहेर आल्यावरचा नाराजीचा सूर आहे? सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा 2 गटात विभागल्या आहेत। काही जण म्हणतायत, हो, सचिनचा गेम खूप मजबूत होता, पण स्क्रीन टाइम कमी मिळाला। तर काहींचं म्हणणं आहे, जो दिसतो तोच टिकतो, जर गेम दमदार असता तर तो दाखवला गेला असता। बिग बॉसचा इतिहास पाहिला तर अनेक स्पर्धकांना एडिटिंग बाबत नाराजी व्यक्त केली आहे, पण शेवटी निर्णय प्रेक्षकांच्या मताचा आणि चॅनलच्या फॉर्मॅटचा असतो। मग तुमचं काय मत आहे? सचिन कुमावत यांच्यासोबत खरंच अन्याय झाला का, की हा गेमचाच एक भाग आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बिग बॉस अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।